भिवंडी लोकसभेच्या संदर्भामध्ये उमेदवार कोण असावा आणि कोणता पक्ष या ठिकाणी उमेदवार घेऊन येतो याची उत्सुकता सगळ्या मतदारांना लागलेली आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा असा मतदारसंघ आहे की या ठिकाणी समीकरणं चालतात. समीकरणं मग विविध समीकरणं आहेत किंवा एका याच्यामध्ये जातीपंथाची नाही आहेत. समीकरणं विविध आहेत, परंतु यापेक्षा व्यक्तिमत्वाला जास्त इथं डिमांड आहे. डिमांड आणि डिमांड याचा अर्थ जर तसा जर घेतला तर डिमांड म्हणजे माल पण होतो आणि डिमांडमध्ये माल पण होतो. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये भिवंडी लोकसभेमध्ये उमेदवार कोण असावा, कोणाची सत्ता येईल, कोण निवडून येईल या चर्चेवर आत्ता तरी तुर्तसा पडदा पडलेला आहे. त्याचं कारण असं आहे का गेल्या 10 वर्षामध्ये ज्या मतदारांनी प्रभाव ज्या ठिकाणी केला, जे उमेदवार पाहिले, जे उमेदवार निवडून आले, जी कामं पाहिली, त्यांची लॉबिंग पाहिली, त्यांच्या कार्यकर्ता संच पाहिला, बिघडलेला संच पाहिला आणि त्या ठिकाणी दुरुस्त करण्याची वेळ निघून गेल्यावर सुद्धा तुटलेल्या मडक्यांची खापरं जमा करण्या एवढी सहनशीलता नसणारे कार्यकर्ते नेते सुद्धा का आम्हाला विरोध नको, मग तो मीडियातून असो कार्यकर्त्यांना असो, आम्हाला विरोध नाही असला पाहिजे, आमच्या बाजूचा असतो अशी जी भूमिका मांडली जाते त्याच्यावर या मतदारसंघात कार्यकर्ता आणि मतदार स्पेशलपणे सबसेल नाराज आहे. आणि त्याचा फायदा घेण्यासाठी चांगला उमेदवार मतदारांसमोर कोण येतो हे उमेदवारावर जरी गणित अवलंबून असले तरी पण स्थानिकाला जास्त महत्त्व आहे. आणि स्थानिकाला महत्त्व असण्यापेक्षा ज्याची नातीगोती समाज आणि ज्याचं जास्त संघटन म्हणजे संघटनप्रिय माणूस जर असला तर त्याला सुद्धा या ठिकाणी मान सन्मान मिळतोय हे आपण आत्ता नाही पाहत. या मतदारसंघामध्ये मधून रामभाऊ मानगी, रामभाऊ कापसे असे चांगले चांगले खासदार या ठिकाणी होऊन गेलेले. त्यांनी या ठिकाणी कामं काय केली हे कोणी विचारलंच नाही, पण व्यक्तिमत्व चांगले होऊन गेलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांचा कार्यकर्ता संच सुद्धा त्या ठिकाणी तसा निर्माण झालेला आहे. आणि आजचा जो कार्यकर्ता संच आहे तो तुम्हाला जाब विचारतो, आमच्या विरोधात बातमी येता कामा नये, आमच्या विरोधामध्ये बोलता कामा नये, आमच्या विरोधामध्ये कमेंट मिळतो. असहनशीलता आणि कमजोरी, ही कमजोरी राजकारणामध्ये माणूस कसा परिपूर्ण असला पाहिजे तसा परिपूर्ण नसलेला नेता कार्यकर्त्याला ज्या टायमाला संचामध्ये आणतो त्या टायमाला त्याचा एक प्रकारचा मार्ग बिघडलेला असतो आणि तो बिघडलेला मार्ग दुरुस्त करण्याचं काम ज्या टायमाला नेतृत्व करतोय त्या टायमाला नेतृत्व अबाधित राहतोय आणि नेतृत्वाला मान असते. पैसा तर सगळ्यांकडेच असतो, परंतु जास्त पैसेवाला जे सगळं काम करू शकतो. म्हणून आजच्या निवडणुका जर बघितल्या आपण, उमेदवारी बघा ना, सामान्य एखादा माणूस असला आणि त्याला जर एखाद्या पक्षाने द्यायचं ठरवलं तर त्याच्या समोर जर बालेड्डे जर उमेदवार जर असला तर तो काय करेल बिचारा, म्हणून त्याला पण तसंच शोधायला लागतंय. ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ती निर्माण झालेली परिस्थिती धैर्य दुरुस्त करायची आहे. ही जर जेव्हा भूमिका जागृत होईल मतदारांमध्ये त्या टायमाला आपल्याला अपेक्षित असा लोकप्रतिनिधी आपल्याला निर्माण होईल, तयार होईल. आपण कोणाला विरोध करत नाही, आपण कोणाची बाजू घेत नाही. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ती कोण करतोय, निर्भरता निर्माण कर म्हणजे तयार करणारा तो माणूस करतोय. आणि जर समज तुम्हाला वांगुलपणा करायचा असला आणि जाऊन धाब्यावर बसायचा असला तर त्यांची एक वेगळी फली असते आणि त्या फलीमध्ये सगळे जात नाहीत. आणि याचा विचार सुद्धा त्या फलीतल्या त्या नेतृत्वातल्या कार्यकर्त्यांनी केला पाहिजे. सगळ्यांच्यावर कमान टाकून आम्हीच आहोत आणि आमच्यापेक्षा कोणी नाही हे चुकीचं ठरेल. आणि हे चुकीचा मॅसेज जाण्यापेक्षा आपण किती संवेदनशील आहोत, आपण
लोकांसमोर जाताना ज्या टायमाला व्यासपीठावर काय बोलतो याचं सुद्धा भान असलं पाहिजे. कारण हा आपला व्हायरल व्हिडिओ हा प्रत्येकाकडे असतो. आणि दुसरा मुद्दा असा आहे का आपण जे बोललोय ते जर कागदावर आलं, ते जर ओठातून आलं, पोटातून जर आलं तर ते आपण स्वीकारलं पाहिजे. त्याला तुम्ही नकारात्मक घंटा वाजवता कामा नये. आमच्याच बाजूने या ही चुकीची समज. आजही तुम्ही या ठिकाणी सत्तेवर जाल, सगळं काय भेटेल, परंतु तुमच्या मनाला विचारा का या प्रेरणादायक संदेशाचा हे मालक मी आहे का. आणि अशा पद्धतीची ही लोकसभा, भिवंडी लोकसभा या ठिकाणी निर्णायक ठरणार आहे. मग ती कोण जिंकतोय आणि कोण हारतोय याच्याशी काय घेणं देणं नाहीये. तसं मतदारांना पण घेणं देणं नाही, परंतु मतदार ज्या ज्या टायमाला समोर व्यक्ती येईल त्या त्या टायमाला आपला हक्क बजावण्याचं काम करणार आहे. हक्क बजावताना तो हक्क बजावतो, परंतु त्याच्या हक्काचा प्रतिबिंब त्या पेटीत उमटलायच काय हे त्याला कुठं माहिती आहे. आणि या विषयावरच आता सध्या चर्चा चालू आहे का बाबा भिवंडी लोकसभा मग कोण येणार, कोण जिंकणार, मग काय केलं पाहिजे. तर या संदर्भामध्ये 1 महिना तरी चर्चा संवाद हा अंतर्गत राहील, ओपन होणार नाही. आणि ज्या टायमाला होईल त्या टायमाला निर्णायक इथली परिस्थिती ठरली जाईल. एवढंच आजच्या घडीला उपयुक्त.